दिनांक 22 मार्च 2024 शुक्रवारला मारेगाव येथे महिला आर्थिक विकास महामंडळ माविम मारेगाव नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले लोक संचालित साधन केंद्र मारेगाव याद्वारे लिंगभाव समानतेसाठी पुरुषाशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन। महिला आर्थिक विकास महामंडळ मावी हे प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरिता कार्यरत आहे। मानवीय भांडवलात गुंतवणूक आणि महिलांचे क्षमता संवर्धन करून याप्रमाणे महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबल करणे तसेच त्यांना उपजीविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देऊन लिंगभेद नष्ट करणे आणि महिलांना समान न्याय मिळवून देणे हे माविमचे मिशन आहे। तसेच बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे व्यवस्थापन करणे, महिलांच्या एकंदर क्षमतांचे संवर्धन करणे, महिलांमधील आत्मविश्वास वृद्धिंगत करणे, महिलांचा उद्योजकीय विकास करणे, रोजगाराच्या संधी आणि बाजारपेठांमध्ये समन्वय निर्माण करणे, समान संधी, समृद्धता आणि शासनामध्ये महिलांनी स्वतःहून सहभाग घ्यावा याकरिता त्यांना प्रोत्साहन देणे हे माविमचे प्रमुख उद्दिष्टे आहेत। लिंग संभाव संचेतना आणि महिला सक्षमीकरण हे उद्देश घेऊन माविम मागील 3 दशकापासून बचत गटाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे। सध्या स्थितीत एकूण 1.60 लक्ष गट स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये एकूण 20 लक्ष महिलांचे संघटन उभे करण्यात माविमला यश मिळाले आहे। या सर्व अंमलबजावणीच्या प्रक्रियेत असे दिसून आले आहे की समाजामध्ये अजूनही खोलवर रुजलेल्या पितृसत्ताक व्यवस्थापनेमुळे महिलांना विकासाच्या संधी पासून वंचित राहावे लागत आहे। या बाबीचे गांभीर्याने लक्षात घेता एक विशिष्ट असा कृतीशील कार्यक्रमाची सुरुवात करणे माविमला महत्त्वाची वाटले, असे मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ संगीता ताई डाहुले, प्रमुख पाहुणे म्हणून राऊत काकाजी, जेंडर प्रशिक्षक प्रमुख स्वप्नील असेकर हे होते। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिताताई मल्लेरवार यांनी केले, तर आभार विशाखा ताई यांनी मानले। ह्या कार्यक्रमाला गावातील समस्त नागरिक उपस्थित होते। मारेगाव प्रतिनिधी विजय मत्ते, न्यूज 24 आपकी आवाज। पतीचं जर निधन झालं, काही गावामध्ये किंवा कोणत्या घराण्यात सुद्धा आहे प्रथा, जर पतीचं निधन झालं तर सासरे तिला खूप छेडतात। तिच्या काही संपत्ती राहते का? नाही। तो का म्हणते सासरा का माझा लेक मेला, माझी सुंदर संपत्ती घेऊन जाणार नाही, तिच्या नावाने जमीन केली तिथे जाणार नाही, त्याच्यामुळे मग तिला त्रास जाते। नाही पतीला जर पहिलेच गौरव दिलं तर तिला काय म्हणतात, मुलं राहते, मुलाचं सांभाळ राहते, शिक्षण पाडते, ते कोणत्या वर्षात करणार आहे? काहीतरी